नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी करुणा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे करुणाज ब्लॉग. तर आज आहे रविवार, पण हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कधी येईल रविवारी तर नाहीच येऊ शकत. सोमवार किंवा मंगळवारी कधी येईल हे पण सांगू शकत नाही. पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आहे रविवार, त्यामुळे मी हा ब्लॉग बनवत आहे. कारण रविवारी मला ना थोडासा वेळ असते घरचे कामं वगैरे करायला आणि माझ्या यूट्यूबसाठी. तर मी रविवारी ब्लॉग बनवते. त्याचबरोबर घरचे कामं पण आहेत आणि कामं करता करताच मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. तर आमच्या मृगांगला बघा शाळेत काय भेटलं, पुस्तकं. तर ह्या सगळ्या पुस्तकाला आता मला कवर लावायचे आहे. हे जे पुस्तक आहे आणि हे बघा हे चार्ट मिळालं त्याला शाळेत. आत्ता तर शाळेत काय काय भेटल काही सांगता येत नाही. आणि सगळं भेटते शाळेत, चार्ट वगैरे सगळं भेटलं. आमच्या वेळेस तर आम्हाला पुस्तकंही नव्हते भेटत. पुस्तकं मग आम्ही जुने पुस्तकं घ्यायचो, कारण की अर्ध्या किमतीमध्ये जुने पुस्तकं मिळायचे गावात. बघा त्याला असा 1-2चा चार्ट पण भेटला. आणि हे चार्ट चिपकवायचे आहे भिंतीवर. तर भिंत आहे आपली बिना छपाईची. बिना छापाईच्या भिंतीवर तर काही तसं चिपकत नाही. चिकट टेप लावून नाही चिपकत. मग त्याच्यासाठी करायला लागते आपली जुनं ते सोनं. जुनं ते सोनं म्हणजे काय तर कणकेची चिक्की. तर आता मी कणकेची चिक्की बनवते. सर्वात आधी मी आता कणकेची चिक्की बनवते आणि हे त्याला चार्ट जे आहे ते भिंतीवर चिपकून देते. एक हा चार्ट आहे, हा पहिला 1-2चा आहे आणि आता दाखवला मी तो दुसरा चार्ट आहे. बघा पुस्तकासाठी असे कवर आणायला लागते. आणि जेव्हा मला पुस्तकं भेटत होते ना तेव्हा माझ्या पुस्तकाला कवर माझे बाबा लावून देत होते. आता माझ्या मुलाला पुस्तकाला कवर दरवर्षी मीच लावून देत असते. आणि असं भेटलं त्याला. म्हटलं हे कशासाठी भेटलं तर माहीत नाही. आता माहीत नाही हा ॲटम काय आहे काय माहीत नाही. हा एक विषय आहे की काय आहे काही समजलं नाही. माहीत नाही आहे हे. म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला. माहीत नाही तर माहीत नाही असं आहे ते. शिक्षक बच्चों को सरल वाक्यों का उच्चार कराए, कसं काहीतरी आहे त्याच्यात. वाक्यों का अभ्यास कराए यासाठी आहे ते. काहीतरी लिहायसाठी आहे बहुतेक, कारण की त्याच्यावरती लाईन वगैरे आहे लिहायच्या. तसं आहे ते. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि सबस्क्राईब केलं तर लाईक करत नाही. त्यामुळे व्हिडिओला लाईक पण करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर हा चार्ट आहे, हा पण चिपकवायचा आहे. आणखी टाईम टेबल यायचं आहे. टाईम टेबल आला की टाईम टेबल पण चिपकवायचा आहे, नाही काय. असे कामं असते. आजकालचं असं शिक्षण आहे की लेकरेल तर कामं राहते, पण आईवडिलालाही कामं राहते, नाही काय. आणि आपल्या वेळेस असं शिक्षण होतं आमच्या वेळेस की आम्हालाही कामं नव्हते आणि आईवडिलालाही कामं नव्हते. आम्हाला फक्त एकच काम होतं, सुट्या लागल्या की कोणाकोणाचे पुस्तकं चांगले पुस्तकं कोणा ठेवले ते पुस्तकं पाहायचे आणि अर्ध्या किमतीत पुस्तकं घेऊन घ्यायचे. म्हणजे 2 महिने टेन्शन नाही. आणि हे बघा हा चार्ट आहे. आणि हे चार्ट ना मला खूप आवडले. म्हणजे मुलांना कसं काही आठवलं नाही काही नाही की चार्ट पाहू शकते. चार्ट फायद्याचे आहे. आणि हे बघा असे पुस्तकं भेटले. आता या पुस्तकाला ह्या कवरा लावायच्या आहे. कवरा लावायला तर आपल्याला साहित्यही पाहिजे, नाही काय. आधी आमचे बाबाही चिक्की वगैरे करायचे किंवा फेविकॉल करायचे, त्यानंच कवरा चिपकून द्यायचे. आम्हाला पाहिजे आता हे, नाही काय. आणि हे काम माझ्या बाबाच्या घरी म्हणजे मी शाळेत असताना आमचे बाबा आम्हाला कवर लावून द्यायचे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी चिक्की वगैरे बनवते आणि मग बोलूया आपण. तर सर्वात आधी मी कणकेची चिक्की बनवून घेतली. आणि कणकेची चिक्की कशी बनवायची ना हे तर तुम्हाला सगळ्यालाच माहीत असेल. आणि जर माहीत नसं नाही एखाद्याला तर माझ्या चॅनलवर मी चिक्की कशी बनवायची याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. गेल्या वर्षी जेव्हा मी शाहूच्या वाढदिवसाचं डेकोरेशन केलं होतं तेव्हा चिक्की बनवूनच ते पूर्ण जे माझ्या लाईव्हमध्ये तुम्हाला दिसते वॉलपेपर चिपकवला आहे तो पण चिक्कीने चिपकवला आहे. तर सर्वात आधी मी चिक्की करून घेतली. त्यानंतर चार्टचं माप घेऊन घेतलं आणि त्या मापाने न्यूजपेपर कापून घेतला. आणि त्यानंतर बघा सर्वकडे असं चिक्की जे आहे ते हातानं कागदावर पसरवून घेतली. तर व्यवस्थित कळेला व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिटकते. तर आमचं घर असं आहे बिना छपाईचं. तर बिना छपाईच्या भिंतीवर डबल साईडर टेप काम करत नाही.
ना कुठली चिकटपट्टी काम करत नाही, ना कुठला गोंद काम करत. तर तिथं पाहिजे चिक्कीज. तर असं सगळं व्यवस्थित मी पेपर आधी 3-4 पेपर कट केले होते तर ते चिपकून घेतले आणि मग पुन्हा 4ला चिक्की लावली. आता त्याच्यावरती त्या पेपरवरती मला चार्ट चिपकवायचे आहे, कारण हे चार्टनं असं प्लॅस्टिकसारखं थोडं चोपडं आहे. तर हे चार्ट डायरेक्ट भिंतीवर चिपकत नाही, तर त्यासाठी आधी पेपर चिपकवावं लागते. तर मी न्यूजपेपर चिपकवले आणि हे मी हातानं चिक्की लावते. यापेक्षा ना तुम्ही लावायची असेल तर ब्रशने लावा. आपला कलर मारण्याचा छोटा ब्रश असते ना, तर त्या ब्रशने चिक्की लावून घ्या, म्हणजे छान व्यवस्थित लागते आणि हात भरत नाही. तर हे सर्व बघा पेपर चिपकवले आणि त्याच्यावरती असे मी चार्ट चिपकून घेतले. आणि चार्ट चिपकवताना ना असं हाताने प्रेस करून घ्या, म्हणजे त्यामध्ये हवा राहणार नाही, चार्ट व्यवस्थित चिपकतील. आणि जर यामध्ये हवा राहिली तर ते कळकळ कळकळ असा आवाज करते आणि ते चार्ट असे वर निघून येतात. चिक्की कोरडी झाली की ते परत ते चार्ट कामातून जातात, म्हणजे चिपकत नाहीत डबल. तर बघा असं सगळे चार्ट आता माझे चिपकवून झालेले आहे. आणि आता हे ओलं ओलं तुम्हाला व्हिडिओ काढते मी, तर म्हणून तुम्हाला असं मळसर असा कलर दिसत असेल. पण आता रात्री मी जेव्हा सुकल्यावर हे पाहिलं तर छान पांढरे शुभ्र असे चार्ट दिसत आहेत, छान सुंदर असे दिसत आहेत. तर आता मी पुस्तकाला घेतलं आहे कवर लावण्यासाठी. तर बघा अशा लावल्या आहे. कवरा पण तुम्हाला सर्वांनाच लावता येत असेल, कारण की आपले ज्यांची मुलं शाळेत आहेत, मुलं शाळेत जायचे असतील तर आपण शाळेत गेलो आहे तर तेव्हा आपण पण लावून पाहिलं असेल ना पुस्तकाला. तर ज्यांना लावता येत नसेल ना त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला मी कवर लावून दाखवला आहे. असं कवरचं माप घ्यायचं पुस्तकाचं आणि कट करून घ्यायचं, बाजूला एक कट मारायचं कैचीने आणि असं 4ही कडेला छान व्यवस्थित मोडून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याला स्टॅपलर बघा असं कट करायचं. जे पुस्तकाची पॅक साईड असते ना त्या साईडने कट करायचं. आणि ह्या बाजूला जे आबुरलेला कट केलेला आहे तर ते व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, व्यवस्थित प्रेस करायचं ते, आणि त्यावर आपल्याला स्टॅपलर लावायचं. स्टॅपलर जर नसेल आपल्याकडे तर जे आहे ना त्यांना काम भागवायचा प्रयत्न करायचा. तर इथं आपण फेविकॉल लावू शकतो, त्या 4ही कडेले फेविकॉल लावून चिपकवू शकतो. फेविकॉल चिपकवल्याने काय होते की ते कवर फाटेपर्यंत निघत नाही. आणि पोरायचं कसं असते काढून पाहायचं, आणि मला यश सवय होते की काढून पाहायचं, आतमधलं कवर पाहायचं पुस्तकाचं, अशी सवय होते. तर अशी सवय असणाऱ्या मुलांचं मग पुस्तक फाटून जाते. तर त्यापेक्षा स्टॅपलर सोपं आहे. स्टॅपलरची पिन काढली की लगेच कवर जसं तसं निघून जाते. तर असं ते सगळं कवर वगैरे लावून घेतले. आणि त्याच्यानंतर आमच्या घरी होते म्हणजे नाव टाकायसाठी स्टिकर होते. तसे स्टिकर मी मृगांकला मागच्या वर्षी आणले होते. 24 स्टिकर आणले होते, त्यातले काही स्टिकर उरले होते. तर यावर्षीसुद्धा त्याच्या पुस्तकावरती मी ते स्टिकर असे चिपकवून घेतले. असं ना 24 याचा चार्ट मिळते एक स्टिकरचा. तर तो स्टिकरचा चार्ट होता, त्यावरती एक एक कापलं आणि प्रत्येक पुस्तकावरती ते कवर असं कवर लावलं. आणि कवर लावल्यानंतर हा चार्ट चिपकवला. तर असे सगळे रविवारी कामं असते. आणि पण आपल्याला नाव लिहिणं काही जमत नाही, जमते म्हणजे अक्षर चांगलं नाही, त्यामुळे मी नाव लिहित नाही. माझ्या मिस्टरने सर्व पुस्तकावर त्याला असे नाव वगैरे टाकून दिले. माझं अक्षर तर अजिबात चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे मी फार कमी लिहिते. तर असं झालं आमचं सगळं रविवारचं काम. तर अशा लावल्या आम्ही पुस्तकाले कवरा पा असे पुस्तकं कवर लावून झाले. सगळ्या पुस्तकावर असे नाव टाकून झाले का, असे स्टिकर आणून त्या सगळ्याच्या नावं टाकले. तर असं असते रविवारी असते शिल्लकचे कामं. आणि शाहू झोपेतून उठला. मग हाय कर हाय. हा आमचं शाहूची झोप झाली आता आहे ना. शाहूनं घातले आज मृगांचे कपडे. झोले कपडे घातले मृगांचे शाहूनं. मृगांगला त्याला टी शर्ट टाकूड, मृगांग म्हणते शाहूले घालून दे. आणि शाहूले असं मृगांच्या वस्तू पाहिजे, तर त्यानं आज मृगांचं टी शर्ट घातलं. मृगा शाहू हाय कर हाय. अच्छा हाय कर हाय. नाही करत म्हणते बाप्पा. चला या ब्लॉगला आता इथेच एंड करते. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.